नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण व्यापार तोल व व्यवहार तोल म्हणजे काय याच्यामध्ये, व्यापार तोल आणि व्यवहार तोलामध्ये काय काय येते, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंट ही व्यापक कन्सेप्ट आहे आणि बॅलन्स ऑफ ट्रेड ही त्यामधली एक कन्सेप्ट आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटचाच एक भाग म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आहे, हे लक्षात घ्या. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय येते, चालू खाते आणि भांडवली खाते. या चालू खात्यामधल्या दृश्य खाते जे आहे त्या दृश्य खात्याला आपण काय म्हणतो, व्यापार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय की वस्तूच्या, म्हणजे बघा, एका वर्षात देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत अधिक निर्यात वस्तूंची एकूण किंमत याच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, व्यापार तोल म्हणतो. मग व्यापार तोल अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, जर समजा यातला फरक जर पॉझिटिव्ह असेल तर शेष प्राप्त झाला म्हणजे अनुकूल म्हणतो आपण. लक्षात, अनुकूल. बघा मी काय सांगतोय ते. आणि जर समजा निगेटिव्ह असेल डिफरन्स म्हणजे काय, आयात अधिक असेल निर्यातीपेक्षा तर म्हणजे काय, तूट निर्माण होणार. व्यापार तोल प्रतिकूल आहे समजायचा. ओके, बघा म्हणजे काय, आयात वस्तू म्हणजे एका वर्षात देशाच्या आयात वस्तूंची किंमत, आयात वस्तूंची निर्यात आपलं सॉरी मी सेवा म्हणतोय काय नाही, आयात वस्तूंची एकूण किंमत अधिक निर्यात वस्तूंची एकूण किंमत यातला जो फरक आहे, डिफरन्स आहे, या डिफरन्स म्हणजेच काय, व्यापार तोल आहे. म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आहे आणि मग याच्यातला जर फरक हा पॉझिटिव्ह असेल तर अनुकूल व्यापार तोल म्हणतो आणि जर फरक निगेटिव्ह असेल तर त्याला प्रतिकूल. निगेटिव्ह म्हणजे काय, जर आयात अधिक निर्यात कमी असेल, आयात अधिक निर्यात कमी म्हणजे काय, प्रतिकूल. आणि आयात अधिक आणि निर्यात कमी असेल, निर्यात अधिक आणि आयात कमी असेल तर व्यापार तोल अनुकूल. जे व्यापार शेष कधी प्राप्त होतो, जर निर्यात अधिक असेल आयातीपेक्षा तर काय, व्यापार शेष प्राप्त होतो. व्यापार तूट कधी प्राप्त होते, जर आयात अधिक असेल निर्यातीपेक्षा तर व्यापार तूट निर्माण होते. म्हणजे बघा यातला डिफरन्स म्हणजे काय, व्यापार तूट. म्हणजे एका वर्षात आयात वस्तूंची एकूण किंमत अधिक निर्यात वस्तूंची एकूण किंमत यातला डिफरन्स मी काय मांडलंय बघा, एका वर्षात देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत अधिक निर्यात वस्तूंची एकूण किंमत यातला जो डिफरन्स आहे असं मी पकडतो. समजा एका वर्षात आयात वस्तूंची एकूण किंमत किती आहे, 100 रुपये. आयात वस्तूंची किंमत किती आहे, आयात वस्तूंची किंमत आणि निर्यात वस्तूंची किंमत. आणि आयात वस्तूंची किंमत किती आहे, 100 रुपये आणि निर्यात वस्तूंची किंमत किती आहे, 50 रुपये. म्हणजे आपला आयात म्हणजे काय हो, आयात म्हणजे आपण परकीय चलन दुसऱ्याला देतो, म्हणजे परकीय चलनाचा आपला खर्च होतो आणि परकीय चलन आपला किती रुपये मिळालं, 50 रुपये. बघा आता मग यातला डिफरन्स किती आला, -50 रुपीज. म्हणजे आपले 50 रुपये गेले आणि 50 रुपये आले, 100 रुपये गेले आणि 50 रुपये आले. मायनस प्लस मायनस, बरोबर, मॅथमॅटिक्स येत असेल बघा. म्हणजे 100 रुपये माझे काय, आयात म्हणजे काय, मी परकीय देशाला म्हणजे जरी मी माल आणत असलो, म्हणजे आयात म्हणजे काय, वस्तूंची आयात केल्यानंतर काय, परकीय चलन आपला द्यावा लागतो. म्हणजे परकीय चलन आपला किती, 100 रुपीज आपले गेले आणि आपण निर्यात केलो तर आपला पैसे मिळणार. वस्तूची खरेदी ही काय, ही विक्री केल्यामुळे काय मिळालं, आपला 50 रुपये मिळाले. म्हणजे हे काय आहे, म्हणजे हे आपला मिळालेले आहेत, हे आपले खर्च झालेले आहेत. मग यातला डिफरन्स काय, डिफरन्स म्हणजे काय, व्यापार तोल. मग डिफरन्स जर पॉझिटिव्ह, आता काय आला, निगेटिव्ह आला म्हणजे 50 रुपये आपले खर्च झाले म्हणजे काय, व्यापार तूट झाली. आणि जर समजा हा फरकाला आपण व्यापार तोल म्हणतो. मग व्यापार फरक कशा प्रकारचा आहे त्याला आपण काय म्हणतो, व्यापार शेष किंवा व्यापार तूट निर्माण झाली. इथं व्यापार शेष व्यापार कसा आहे, मग प्रतिकूल आहे. मग आता समजा मी असं पकडतो, आपला आयात वस्तूंची किंमत, एका वर्षात आयात वस्तूंची किंमत किती आहे, 50 आहे, बरोबर. 50 रुपये माझे खर्च होईल आयात वस्तूमध्ये. ओके. आणि निर्यात वस्तूची किंमत आहे 100 रुपये. मग यातला डिफरन्स किती आला हो, +50 रुपये. म्हणजे माझा आयात काय झाला,
माझी व्यापार तोल कसा आहे, अनुकूल आहे. आलं लक्षात? व्यापार तोल कसा आहे, अनुकूल आहे. मग यातला फरकाला काय म्हणतो आपण, व्यापार तोल. मग व्यापार तोल कसा आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड कसा आहे, प्रतिकूल आहे का अनुकूल आहे, प्रतिकूल आहे का अनुकूल आहे. मग इथं कसं आहे, अनुकूल आहे. अनुकूल म्हणजे काय, व्यापार शेष प्राप्त झाला. आलं लक्षात? व्यापार शेष प्राप्त झाला. तर बघा म्हणजे काय, व्यापार तोल म्हणजे काय, बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, तर बघा एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत अधिक निर्यात वस्तूंची एकूण किंमत यातला डिफरन्स म्हणजे काय, व्यापार तोल होय. बॅलन्स ऑफ ट्रेड होय, बॅलन्स ऑफ ट्रेड होय. आलं लक्षात? तर बघा म्हणजे हे तुम्हाला कळालं असेल. मग बॅलन्स ऑफ ट्रेड कशा प्रकारचं, एकतर अनुकूल असू शकतो, एकतर प्रतिकूल असू शकतो. आयात अधिक असेल निर्यातीपेक्षा तर काय, प्रतिकूल, आणि निर्यात अधिक असेल आयातीपेक्षा अनुकूल. लक्षात? तर बघा आता याच्यामध्ये व्यापार तोलामध्ये फक्त वस्तूच्याच एकूण किमतींचं म्हणजे वस्तूचीच आयात आणि निर्यातीचा समावेश होतो. मग वस्तूच्याच काय आयात आणि निर्यातीचा समावेश कशामध्ये होतो, बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये होतो. फक्त वस्तूंच्या. इथं सेवा कुठे दिले का, बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये वस्तूचं मी दिले का, सेवाचं दिले का, नाही. तर मग बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये सर्व प्रकारची देशानं एका देशानं दुसऱ्या देशाशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक काय ऍक्टिव्हिटीज, दॅट इज कॉल्ड बॅलन्स ऑफ पेमेंट. अँड बॅलन्स ऑफ ट्रेड मीन्स फक्त काय, गुड्सची आयात आणि निर्यात, जे त्याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, व्यापार तोल. म्हणजे याच्यामध्ये काय येतात, फक्त देशातल्या आयात आणि निर्यातीची कशा वस्तूंचा जो काय आहे, वस्तूंचा व्यापार म्हणजे व्यापार तोल होय. वस्तूंचा व्यापार म्हणजे व्यापार तोल होय. आणि व्यवहार तोल म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, तर बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे एका देशानं दुसऱ्या देशाशी केलेल्या सर्व प्रकारच्या काय इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज, दॅट इज कॉल्ड बॅलन्स ऑफ पेमेंट. मग सर मग बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये देशानं आयात निर्यात केलं, मग ह्या ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये येत नाही का, येते ना मित्रा. हेच याच्यातलं एक दृश्य खातं म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड. याच्यातलं बॅलन्स ऑफ पेमेंट मधलं एक खातं म्हणजे दृश्य खातं. म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटचे प्रकार किती आहेत, बॅलन्स ऑफ पेमेंटचे दोन, चालू खातं आणि भांडवली खातं. ओके, करंट अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट. मग आता करंट अकाउंटचे दोन प्रकार पडतात. म्हणजे कुठले, दृश्य खातं यालाच आपण व्यापारी खातं म्हणतो आणि अदृश्य खातं. मग या बॅलन्स ऑफ पेमेंट मधल्या व्यापारी खात्याला किंवा दृश्य खात्यालाच काय म्हणतात, व्यापार तोल म्हणतात. म्हणजे हे व्यापक कन्सेप्ट आहे. म्हणजे याच्यामधला एक भाग म्हणजे हा, म्हणजे इथं मी काय म्हणतोय, एका देशानं दुसऱ्या देशाशी केलेल्या सर्व प्रकारच्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. मग ते आयात करो, वस्तूंची आयात करो, निर्यात करो, कर्ज देऊ, काय म्हणजे एफडीआय, सगळ्या प्रकारची ऑल ऍक्टिव्हिटीज, दॅट इज कॉल्ड बॅलन्स ऑफ पेमेंट. अँड व्हॉट इज द बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ ट्रेड ओनली फॉर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट्स इन गुड्स, नॉट सर्व्हिसेस, is called balance of trade. Do you understand? I am saying now. तर बघा एका वर्षातील देशाच्या एका 1 year मध्ये एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि निर्यात वस्तूंची एकूण किंमत, वस्तू म्हणतोय एकूण किंमत, यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे व्यापार तोल आहे. मग इथं काय सांगतोय, व्यवहार तोल म्हणजे काय, एका देशानं दुसऱ्या देशाशी केलेल्या सर्व प्रकारच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, सर्व ऑल इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे भारतानं चायनाशी केले, म्हणजे एका देशानं इतर देशाशी, इतर देश म्हणजे काय, एका देशाने इतर देशाशी, म्हणजे इतर देश सगळे आली, अमेरिका असो चायना असो, जेवढी देश आहेत 194 देश आहेत. सर भारत एक देश पकडला, भारतानं 193 देशाशी केलेला व्यापार म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. लक्षात? मग बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज, मग हे येणार का नाही, येणार. याच्यातलं बॅलन्स ऑफ पेमेंट मधलं दृश्य खातं, व्यापारी खातं म्हणजेच काय, दृश्य खात्यामध्ये दृश्य म्हणजे काय, वस्तू दिसतात का नाही, वस्तू दिसतात. मग वस्तूचा व्यापार म्हणजे त्याला दृश्य खातं म्हणतो आपण. ओके, त्याला व्यापारी खातं म्हणतो. व्यापार खातं, व्यापार तोलाला मग त्याला व्यापार खातं म्हणतात. आणि अदृश्य खातं म्हणजे काय, याच्यामध्ये काय येईल, मग सर्व्हिसेस येतील. ओके, डॉक्टरनी मला सेवा दिली, दाखव रे बाबा कशी सेवा दिली, दाखवता येते का. सर्व्हिस काय दिसत नाही, इनविजिबल आहे. विजिबल आहे का, नाही. दिस इज इनविजिबल. सर्व्हिस अदृश्य खाते, आणि दृश्य खाते आणि अदृश्य खाते मिळून चालू खाते तयार होते. आता याच्यातलं डिफरन्स मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करतो, फक्त हे कळालं का, कळालं नक्कीच. ओके, एवढ्या वेळ सांगितलं म्हणजे कळालं असेलच. म्हणजे काय, मला इथे लिहायला वाक्य मोकळं. बघा,
बॅलन्स ऑफ पेमेंटचा व्यापारी खाते किंवा दृश्य खाते म्हणजेच BOT होय. बरोबर का? बॅलन्स ऑफ पेमेंट मधील व्यापारी खाते किंवा दृश्य खाते म्हणजेच BOT होय, बॅलन्स ऑफ ट्रेड होय. वाक्य अतिशय बरोबर आहे. दुसरी गोष्ट, यात मी असं म्हणू शकतो, यात म्हणजे कशात? यात म्हणजे काय? BOT मध्ये केवळ वस्तूंचा व्यापार समाविष्ट आहे. याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही. कन्सेप्ट आहेत, याच्या बाहेर प्रश्न गेला ना सर, मला कुठल्याही पेपरमध्ये प्रश्न चुकला तर माझ्याजवळ यायचं मित्रांनो. कुठंही चौकात कालर धरायचं, सर हे का चुकले? कन्सेप्ट चुकणार नाही मित्रांनो, निश्चित सांगतोय. आता याच्यामध्ये सर, आता सध्या सर व्यापारतोल कसा आहे सर, कसं आहे, हे कसं आहे, तसं कसं आहे, आकडेवारी कुठेही काही डझंट मॅटर. आलं लक्षात? तर कन्सेप्ट कळणं महत्त्वाचं आहे. आणि कन्सेप्ट कळाली की मग सगळ्या गोष्टी येतात. मग हे कळालं का? कळालं. आता बघा, व्यवहार तोल मी काय सांगितले, एका देशानं इतर देशाशी केलेल्या सर्व प्रकारच्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? व्यवहार तोल होय, बॅलन्स ऑफ पेमेंट होय. बघा, एका देशाने इतर सर्व देशाशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड म्हणजे काय? BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे भारतानं एखाद्या देशाची आयात केली, निर्यात केली, एका देशाला कर्ज दिलं, एका देशाकडून कर्ज घेतलं म्हणजे त्याचं व्याज घेतलं, किंवा कोणत्या देशाकडून गुंतवणूक आली, त्या देशामध्ये गुंतवणूक केली, काहीही करू, कुठलीही इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज केली कुठल्याही देशाशी, तर ते बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये येत आहे. मग कुठले येतील? इतर सर्व देशाकडून येणारी येणी, सर्व येणी आणि सर्व देणीचा समावेश होतो. मी सांगितले सर, ऑल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? एकतर आपण काही कोणाकडून काही घेतलं असेल तर त्यांना देणी, आणि कोणाला काही दिलं असेल तर येणी. म्हणजे सर्व प्रकारची येणी आणि सर्व प्रकारची देणीचा समावेश कशामध्ये होतो? बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये. ऑल ऍक्टिव्हिटीज मध्ये संपलं. म्हणजे मी एखाद्या देशाला आयात केलो तर माझे पैसे जातील देणी, आणि एका देशाला निर्यात केलो तर येणी. लक्षात? एका देशाला कर्ज दिलं तर काय? देणी. मग एखाद्या देशाला मी काय केलं? एका देशाकडून कर्ज घेतलं, येणी. काय बरोबर का? चुकीचं आहे बघा, लक्षात घ्या. सर्व येणी म्हणजे काय? की मला निव्वळ येणी काय आहे? मी एखाद्या गव्हर्नमेंटकडून कर्ज घेतलो तर माझी काय झाली? ती भविष्यात मला द्यावं लागणार आहे, ती माझी देणी झाली. आणि मी एखाद्या देशाकडनं काय केलंय? घेतलं. एखाद्या देशाकडून काय कर्ज घेतलं आणि त्याच्यावर मला व्याज द्यावं लागतंय, ती झाली म्हणजे काय? व्याज देणे म्हणजे काय? देणी झालं. किंवा मुद्दल देणं असेल, देणी असेल. आणि सध्या मला जो जे कर्ज जमा आहे ती म्हणजे काय? येणी आहे माझी, म्हणजे जमा आहेत माझ्याकडे पैसे. फक्त एवढं लक्षात ठेवा, सर्व प्रकारची येणी आणि सर्व प्रकारची देणी म्हणजे काय? बॅलन्स ऑफ पेमेंट. ऑल ऍक्टिव्हिटीज. एवढं कळालं का तुम्हाला? बघा, त्यानंतर बघा, यात वस्तूशिवाय आता मग सगळं प्रकारचे म्हणजे वस्तू येतील, सेवा येतील, कर्ज येतील, गुंतवणूक येतील, सगळंच येईल. वस्तूंचा व्यापार, सेवांचा व्यापार, अजून काय? गुंतवणूक, कर्ज, सगळ्या प्रकारचे ऑल ऍक्टिव्हिटीज. मग यात काय? वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून, तसेच कर्ज, गुंतवणूक सांगण्याची गरजच नाही. ऑल ऍक्टिव्हिटीज मी इथं उगं लिहिलंय समजावं म्हणून, काही गरज नाही याची. बॅलन्स ऑफ पेमेंट. व्हॉट इज बॅलन्स ऑफ पेमेंट? ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑल इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज दॅट इज कॉल्ड बॅलन्स ऑफ पेमेंट. यू नो बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? तर सर्व प्रकारची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज. लक्षात? तर बघा आता याच्यात काय येते? दोन खाती येतात, चालू खातं आणि भांडवली खातं. याच्यातलं फरक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावर प्रश्न असतात. बघा, चालू खात्यात काय येते? वस्तूंच्या आयात व निर्यातीचे व्यवहार मांडले जातात. म्हणजे काय? हेच बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजेच काय? चालू खात्यातलं दृश्य खातं. म्हणजे याच्यामध्ये वस्तूंचा आयात, एका वर्षातील वस्तूंची आयात असेल, वस्तूंची किंमत आणि निर्यात वस्तूंची किंमतीचं एकदम व्यवस्थित रेकॉर्ड. खाता आहे नाही, अकाउंट. व्यवस्थित रेकॉर्ड म्हणजे काय? दृश्य खातं किंवा व्यापारी खातं. दृश्य खातं, व्यापारी खात्यात काय असते? मग एखाद्या देशाचं एका वर्षातील आयात वस्तूंची एकूण किंमत अधिक निर्यात वस्तूंची एकूण किंमत याच्यात मांडले जातात, आणि त्यातलं डिफरन्स, हे सगळ्या गोष्टी यात मांडल्या जातात.
बघा यालाच आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हणतो. लक्षात. मग याच्यात काय वस्तूंची आयात निर्यात असते. काय असते मग दृश्य खात्यात काय असते, वस्तूंची आयात आणि निर्यात याचे आकडे रेकॉर्ड असतात. मग याच्यातून आपला प्रॉफिट होतो का, काय होतो, हे सगळ्या गोष्टी यात असतात. मग दृश्य आणि व्यापार खात्यावर सतत तूट आहे व ते वाढतच आहे. मग देशामधल्या ह्या दृश्य खात्यावर म्हणजे आपली आयात कंटिन्युअसली जास्त आहे निर्यातीपेक्षा. म्हणूनच काय कंटिन्युअसली आपल्याला काय सापडतं या खात्यावर, म्हणजे दृश्य खात्यावर, व्यापारी खात्यावर, म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आपलं काय प्रतिकूलच आहे. बघा म्हणजे कंटिन्युअसली काय आयात अधिक आहे निर्यातीपेक्षा. म्हणून काय दृश्य आणि व्यापारी खात्यावर सतत तूट आहे व तो वाढतच आहे, कंटिन्युअसली वाढत आहे. बघा जर आता मला काय म्हणायचंय, बघा देशाचं बॅलन्स कसं निर्माण केलं जातंय, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे आपलं देशाचा व्यवहार जो व्यापार तो आपलं काय करते, आपलं परकीय व्यापार जे आहे, आपला व्यवहार जो आहे तो बॅलन्स निर्माण करण्याचं कार्य कसं केलं जातं. बघा जर चालू खात्याच्या दृश्य खात्यावर जर तूट असेल तर अदृश्य खात्यातून त्याला भागवलं जाते. काय जर चालू खात्यावर जर तूट असेल की इथं जर समजा पैसा कमी पडत असेल तर या अदृश्य खात्यामध्ये जर जो शेष प्राप्त होतो त्याच्यातून भागवलं जाते. आणि समजा इथं समजा उदाहरणार्थ दृश्य खात्यावर किती तूट निर्माण झाली असं पकडू आपण, 1000 रुपये तूट निर्माण झाली. किती 1000 रुपये तूट निर्माण झाली. मी काय सांगतोय लक्षात घ्या. आणि अदृश्य खात्यावर कंटिन्युअसली काय शेषच प्राप्त होतो जनरली. लक्षात कधीपासून 91-92 पासून अदृश्य खात्यावर, अदृश्य म्हणजे सेवा सेक्टरमध्ये कंटिन्युअसली आपला काय होते शेषच प्राप्त होते. समजा इथं काय 500 रुपये मला प्लस 500 रुपये मिळतात म्हणजे शेष. ओके मग इथली मला तूट भरून काढण्यासाठी अजून 500 रुपयाची गरज आहे. म्हणजे मी काय करेल बघा आता, म्हणजे अदृश्य खात्यातून मी काय करेल मायनस करेल, वजा केलं. किती रुपये राहिले माझे आता, पुन्हा 500 रुपये तूट राहिली. कुठं चालू खात्यात 500 रुपये तूट राहिली. का दृश्य खात्यात टोटल तूट किती होती, दृश्य खात्यावर 1000 रुपये तूट होती आणि दृश्य खात्यामध्ये 1000 रुपये तूट आणि अदृश्य खात्यामध्ये 500 रुपये शेष प्राप्त आहे. मग एकूण चालू खात्यामध्ये सध्या तूट किती आहे, मग याच्यात भागवलं जाते. मग किती रुपये राहिले 500 रुपये मायनस 500 रुपये. मग आता भांडवली खात्यातून या चालू खात्यामधली 500 रुपये तूट भागवली जाते. समजा चालू भांडवली खात्यावर जर शेष समजा किती आहे 400 रुपये समजा, किती रुपये कंटिन्युअसली शेष असते. आता ही 400 रुपये मी याच्यातून पुन्हा भागवणार. ओके मग काय आता चालू खात्यामध्ये तूट किती आहे सध्या 500 रुपये समजा. ओके का मायनस 500 रुपये. आता याच्यातून मी काय केलं, हे 400 रुपये पुन्हा याच्यातून भागवता येते. म्हणजे दृश्य खात्यावर जर तूट असेल तर ती अदृश्य खात्यातून भागवली जाते. आणि अदृश्य खात्यातून भागवताना जर समजा दृश्य खात्यातली तूट भागत नसेल तर मात्र काय चालू खातं, आता मी चालू खातं म्हणणार बरोबर. आता चालू खात्यातली तूट भागवण्यासाठी भांडवली खात्यातलं शेष वापरलं जाते. आणि भांडवली खात्यातून मी किती वापरलो 400 रुपये. बघा मायनस 400 रुपये म्हणजे किती रुपये आले, पुन्हा 100 रुपये तूट राहिली. मग ही 100 रुपये तूट आता भांडवली खातंही संपलं माझं, तर मी आता काय वापरणार परकीय चलन साठा. आता परकीय चलन साठ्यातून हे 100 रुपये भागवणार. आलं लक्षात, परकीय चलन साठ्यातून हे 100 रुपये भागवणार. म्हणजे जर समजा दृश्य खात्यावर तूट असेल तर अदृश्य खात्यातून भागवली जाते. आणि अदृश्य खात्यातून जरी ही तूट भरून निघत नसेल चालू खात्यातली तर भांडवली खात्यातून ती तूट भागवली जाते. आणि भांडवली खात्यातूनही तूट भागली नसेल तर मात्र परकीय चलन साठ्यातून ती भागवली जाते. आलं लक्षात, हे फरक लक्षात येऊ द्या मित्रांनो. पुन्हा सांगतोय मी, घसा कोरडा करतोय. आलं लक्षात, तर लक्षात आलंच पाहिजे. तर बघा दृश्य खात्यामध्ये काय येते, वस्तूची आयात निर्यातीचे व्यवहार मानले जातात, यालाच आपण बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतो. लक्षात, तर बघा दृश्य व्यापार खात्यावर सतत तूट आहे. सतत म्हणजे आपली निर्यात आयातीपेक्षा काय कमी आहे, आयात अधिक आहे निर्यात कमी आहे. म्हणून सतत इथं या दृश्य खात्यावर व्यापारी खात्यावर कंटिन्युअसली तूट आढळून येते. आणि लक्षात घ्या, आणि अदृश्य खात्यावर कुठले व्यवहार होतात, सेवांची देवाणघेवाण येते. कशाची, सर्व्हिस सेक्टरची देवाणघेवाण येते. मग त्यात काय आलं, पर्यटन आलं, तांत्रिक सेवा आल्या, कुठल्या पर्यटन सेवा आल्या, पोस्ट सर्व्हिसेस आल्या, वेगवेगळे बस सेवा, वाहतूक सेवा, ऑल सगळ्या सर्व्हिस सेक्टर्स काय येतात, सेवांची देवाणघेवाण ही अदृश्य खात्यात येते. दुसरी गोष्ट रेमिटन्सेस म्हणजे काय, इतर देशातले म्हणजे आपले जे NRI वगैरे राहतात ते परदेशातून आपल्याला काय पाठवतात, पेमेंट्स वगैरे जे पाठवतात ते पेमेंट्स म्हणजे काय रेमिटन्सेस होईल. मग वेगवेगळ्या देशातून वेगवेगळे काय गिफ्ट्स येतात, ते गिफ्टचाही समावेश कशामध्ये होतो, अदृश्य खात्यात होतो. रेमिटन्सेस म्हणजे काय की एखाद्या, आता समजा नॉन रेसिडेंट इंडियन आहेत, त्यांचे कुणी ना कुणी आपल्या इंडियामध्ये असतात, त्यांनी परदेशात कमवून काय करतात भारतात पाठवतात, ते भारतात पाठवले त्याला रेमिटन्सेस म्हणतो आपण.
ओके, मग रेमिटन्सेस असतील किंवा गिफ्ट्स असतील याचा समावेश अदृश्य खात्यात होतो. त्यानंतर परकीय कर्जावरील व्याज व्यवहार याच्यातला डिफरन्स लक्षात घ्या मित्रांनो. बघा इथं काय म्हणतोय मी, परकीय कर्ज आणि गुंतवणूक म्हणतोय. बघा इथं भांडवली खात्यात कर्ज आणि गुंतवणुकीचा समावेश होतो. FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लक्षात, FII आणि FDI हे झाले गुंतवणूक, आणि ही काय कर्ज म्हणजे निव्वळ मुद्दल, दॅट इज कॉल्ड काय, याला काय म्हणतो आपण, कर्ज झाली. मग या कर्जावरील इंटरेस्ट व्याज, कर्जावरील व्याज म्हणून इथं कर्ज म्हणतोय का मी, कर्जावरील व्याज व्यवहार हे अदृश्य खात्यात येतात. हे डिफरन्स लक्षात घ्या. कर्जावरील परकीय कर्जावरील व्याज व्यवहार म्हणजे परकीय कर्ज कुठे येते मग, भांडवली खात्यात. परकीय कर्जावरील व्याज व्यवहार अदृश्य खात्यात. आणि दुसरी गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न, काय गुंतवणूक म्हणतोय का, नाही, त्यातून मिळणारा इन्कम. बघा गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न, इथं गुंतवणूक ओनली इन्व्हेस्टमेंट लक्षात, इथं काय इन्व्हेस्टमेंट मधून मिळणारं इन्कम अदृश्य खाता. हा डिफरन्स आहे मित्रांनो. मग सर इथंही कर्ज येतं, इथंही कर्ज येतं. मित्रा बघा कर्जावरील व्याज व्यवहार जसं मी सांगितलंय कशामध्ये, महसुली खातं आणि भांडवली खातं. महसुली खात्यात काय येते, महसुली खात्यात कर्जावरील व्याज व्यवहार येतात, व्याज व्यवहार, आणि मुद्दल कशात येते, भांडवली खात्यात. पूर्वी सांगितलंय कशामध्ये, पब्लिक फायनान्स या टॉपिकमध्ये. मी इथेही पुन्हा सांगतोय लक्षात. तर बघा म्हणजे काय, परकीय कर्जावरील व्याज व्यवहार हे अदृश्य खात्यात येतात. कशामधल्या, बघा चालू खात्यातील अदृश्य खात्यामध्ये काय येते, सेवांची देवाणघेवाण, पर्यटन, तांत्रिक, कुठल्याही सगळ्या ऑल सर्व्हिसेस. आणि त्यानंतर रेमिटन्सेस अँड गिफ्ट्स याच्यात विचारतात काय, चला बॅलन्स ऑफ पेमेंट मधील जे काय करंट अकाउंट, या करंट अकाउंट मधील अदृश्य खात्यामध्ये कशाचा समावेश होतो, अदृश्य खात्यामध्ये कशाचा समावेश होतो, मग देतात काय, परकीय कर्ज, परकीय गुंतवणूक. चुकीचं आहे. परकीय गुंतवणुकीचं उत्पन्न आणि परकीय कर्जाचा व्याज व्यवहार हे लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा सांगतोय, ते चुकायला नकोय. असे डिफरन्स कुठं विचारतील, राज्यसेवा मेन्सला, STI मेन्सला तुम्ही कशाला सांगता, मग राहिलं का, मग समजायला नको का डिफरन्स. जर आला प्रश्न तुम्ही म्हणा नाही का ते राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन का विचारला बाबा, नको, मला हे सांगायचंय, चुकायला नको. कुठलीही परीक्षा द्या भविष्यामध्ये, मी हे टॉपिक शिकवतो ना, ऑल ऍक्टिव्हिटीज सगळ्या दृष्टिकोनातून, माझा बॅलन्स ऑफ पेमेंटच्या दृष्टिकोनातून शिकवतो मी शिकवताना. म्हणजे काय, सगळ्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे सगळ्या परीक्षेच्या दृष्टीने ना, नॉट बॅलन्स ऑफ ट्रेडच्या दृष्टीने. म्हणजे इकॉनॉमिक दृष्टिकोनातून सांगायचं असं तर मला कसं शिकवतो मी, बॅलन्स ऑफ पेमेंट. आलं लक्षात. मग सगळ्या परीक्षेला आलं पाहिजे. परकीय कर्जावर व्याज व्यवहार येतील, गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न येईल, पण गुंतवणूक आणि कर्ज कशात, भांडवली खात्यामध्ये येतील. बघा त्यानंतर बघा आता एक लक्षात घ्या, पुन्हा सांगतोय की व्यापारी या खात्यावर मात्र सतत काय तूट आढळते, कुठल्या, दृश्य खात्यामध्ये. मग याच्यातली तूट भरून काढण्यासाठी बघा 91-92 पासून अदृश्य खात्यावर मात्र कंटिन्युअसली शेष आढळते. तेव्हापासून शेष वाढतच चाललेले आहे. एक मध्यंतरी काही वर्ष याच्यामध्ये काय म्हणजे थोडीशी शेषमध्ये म्हणजे शेष प्राप्त होत होता, पण त्याचा दर थोडासा कमी झाला होता. ओके, पण कंटिन्युअसली 91-92 पासून कंटिन्युअसली अदृश्य खात्यावर काय शेषच प्राप्त होतो. लक्षात. तर बघा मग आता शेष कंटिन्युअसली आढळून येतो. मग आता याच्यावरला शेष याच्यावर काय केला जातो, भागवला जातो. पण याच्यावरला अदृश्य खात्यावरला शेष 91-92 पासून आजपर्यंत काय शेषच आहे. मग याच्यावरला जो शेष आहे, याच्यावरला जे प्रॉफिट आहे, याच्यावरली तूट भरून काढण्यासाठी वापरला जातो. पण अदृश्य खात्यावरली शेष हे दृश्य खात्यावरील तुटीपेक्षा अधिक 3च वर्ष आढळले. किती, बघा मला काय सांगायचंय ते लक्षात आलंय का तुमच्या. तर अदृश्य खात्यावरील शेष हे दृश्य खात्यावरील तुटीपेक्षा अधिक फक्त 3 वर्ष आढळलाय. बघा अदृश्य खात्यावरील जो शेष आहे ते दृश्य खात्यावरील तुटीपेक्षा अधिक 3च वर्ष आढळलाय. त्याच्यानंतर मात्र कंटिन्युअसली या अदृश्य खात्यावरील शेषपेक्षा तुटच अधिक आहे. लक्षात. म्हणजे मला काय सांगायचंय की जर समजा तूट 100 रुपये असेल तर शेष 200 रुपये होतं अशा 3 वर्ष. मला काय सांगायचं लक्षात घ्या. म्हणजे अदृश्य खात्यावर एवढा शेष होता की दृश्य खात्यावरली तूट भरून निघून अजून काय रक्कम जमा राहिली. म्हणजे दृश्य खात्यावर एवढी जमा होती म्हणजे शेष प्राप्त झाला की याच्यावरली जे शेष आहे तो याच्यावरलं तूट भागून देखील पैसे उरले. म्हणजे याला काय म्हणतो बघा, दृश्य खात्यावरील शेष हा अदृश्य खात्यावरील शेष हा दृश्य खात्यावरील तुटीपेक्षा अधिक 3 वर्ष होता. तुटीपेक्षा अधिक होता 3 वर्ष. कुठली 2001-2 सलग आहेत. बघा आपलं नशीब चांगलं, कंटिन्युअसली सलग आले त्यामुळे लक्षात राहायला सोपं. एकदा 1ला धरलं,
1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 पर्यंत गप बसायचंच नाही. 2001 सुरू करायचं. 2000 मला वाटते पहिलीपासून इंग्लिश सुरुवात आय थिंक 2000 किंवा 2001 पासून सुरुवात झाली. लक्षात घ्या, म्हणजे मराठी शाळांना. ओके, म्हणजे अदर जे स्कूल्स आहेत त्या मला वाटतं त्यावेळेस विलासराव देशमुख काहीतरी होते, त्यावेळेसपासूनच काय की याचं सुरुवात झालेली आहे. बघा लक्षात घ्या, ते अदर पॉईंट झालं. पण 2001 काय 2001, 2, 2, 3, 3, 4 अशी 3च वर्ष आहेत ज्याच्यामध्ये दृश्य खात्याच्या तुटीपेक्षा अदृश्य खात्यावरील शेष काय अधिक होता. आता मी इथून निघतोय मित्रांनो, खूप वेळ घालवला मी इथे. ओके, ही कन्सेप्ट होती. बघा भांडवली खातं म्हणजे काय, भांडवली खातं म्हणजे काय, या खात्यावर कर्ज व गुंतवणूक व्यवहार मांडले जातात. कुठले व्यवहार, कर्ज आणि गुंतवणूक व्यवहार असतात. कर्जावरील व्याज म्हणलो का, नाही. गुंतवणुकीचे उत्पन्न म्हणलो का, नाही. कर्ज आणि गुंतवणुकीचे व्यवहार भांडवली खात्यामध्ये मांडले जातात, व्यवहार मांडले जातात. बघा याच्यामध्ये काय येते, बाह्य मदत म्हणजे झालेच कर्ज, कुठली आंतरराष्ट्रीय मदत असेल किंवा कुठल्या देशाची मदत असेल. ओके, बाह्य वाणिज्यिक कर्ज सांगितलं असते तुम्हाला. त्यानंतर अल्पकालीन कर्ज, कुठल्याही एखाद्या देशाकडून किंवा कुठल्या RBI कडून कुणाकडूनही कर्ज घेतला असेल. ओके, एखाद्या व्यापारी बँकेकडून कर्ज घेतला असेल तर काय अल्पकालीन कर्ज असतील, दीर्घकालीन कर्ज असतील. ओके, परकीय गुंतवणूक आता सांगितलं, इन्व्हेस्टमेंट कुठल्या प्रकारचे असते, FDI असेल. पोर्टफोलिओ म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, FII असेल. आणि बँकिंग भांडवल असेल, ठेवी वेगवेगळ्या ठेवी असतील, ठेवी देखील इथे येतात मित्रांनो. कर्जाच्या स्वरूपात ठेवी व्यापारी बँका देऊ शकतात, ठेवी आल्या. आणि इतर कुठलाही प्रवाह असेल तरी काय भांडवली खात्यात येतात. भांडवली खात्यामध्ये काय कर्ज आणि गुंतवणूक हे मेन कन्सेप्ट लक्षात ठेवा. कर्ज कशा प्रकारचं असू शकते, एखादं कर्ज काय असतं, बाह्य वाणिज्यिक कर्ज असू शकते, बाह्य मदत असू शकते म्हणजे अनुदान असू शकते, मदत म्हणजे. ओके, अल्पकालीन कर्ज असू शकतात किंवा मग गुंतवणूक कशा प्रकारची असू शकते, एकतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असू शकते किंवा FII असू शकते, किंवा म्हणजे कर्ज कसलं बँकिंगाचं भांडवल ठेवी असू शकते किंवा इतर प्रवाह असू शकतात. याला काय म्हणतात, भांडवली खातं. भांडवली खात्यावर कर्ज आणि गुंतवणूकच येतात. म्हणजे काय, कर्ज आणि गुंतवणूक आल्यामुळे इथं काय तूट येण्याचा संबंध आहे का, नाही. तूट येण्याचं कंटिन्युअसली शेषच राहणार, कर्ज आणि गुंतवणूक आहेत. ओके, कर्ज आणि गुंतवणूक म्हणजे अनेक वर्षापासून शेष प्राप्त होतो. कशावर, भांडवली खात्यावर. भांडवली खात्यावर शेष प्राप्त होणार, हे याचं रिव्हर्स अपोजिशन आहे. आलं लक्षात. तर भांडवली खात्यावर काय शेष प्राप्त होतो. 7-8 मध्ये तो महत्तम होता. 2007-8 मध्ये महत्तम किती, $106.58 बिलियन. 106.58 बिलियन, 58 म्हणता येणार नाही, 58. ओके, म्हणजे 106.58 बिलियन डॉलर्स 2007-8 मध्ये महत्तम होता. भांडवली खात्यावर कंटिन्युअसली काय आढळते, शेष प्राप्त होतो. आलं लक्षात. याच्यानंतरचा जो पोर्शन आहे तो आपण लगेचच बघू. व्यापार तोल, व्यवहार तोल. म्हणजे व्यापार तोल म्हणजे काय, व्यवहार तोल म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. तर आता बघा, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय. बघा, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय, एखादं चलन इतर देशाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते, अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रण मर्यादा नसते, तेव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असं समजलं जाते. म्हणजे काय की ते चलन काय, जर ते चलन मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असेल तर ते काय मुक्तपणे परिवर्तनीय आहे असं समजायचं. आणि जर सरकार कुठल्या प्रकारची बंधनं आणत असेल त्या चलनाच्या विनिमयासंदर्भात, बघा एखादे चलन इतर देशाच्या संदर्भात मुक्तपने विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रण किंवा मर्यादा नसते, तेव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असं समजलं जाते. बघा म्हणजे काय की समजा एखादा चलन, आता बघा सरकारी नियंत्रण, बघा 40% परकीय चलनाचा विनिमय सरकारी दराने केला जातो. इथं जर आपण बघितलं, बघा दुहेरी विनिमय दर बघितला आपण. म्हणजे कसं की रुपयाची परिवर्तनीयता कशी असते, रुपयाची परिवर्तनीयता की रुपयाची परिवर्तनीयता जर इतर चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रण नसते. म्हणजे एका चलनातून दुसऱ्या चलनाचा विनिमय करायचा असेल किंवा आयातीसाठी निर्यातीसाठी पैसा पाहिजे असेल आणि तो विनिमय करायचा असेल चलनाचा एकमेकांमध्ये, तर मात्र त्याच्यावर सरकारी नियंत्रण नसेल, मुक्तपणे बाजाराच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार त्याचं जर ठरत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रुपयाची पूर्ण परिवर्तन म्हणतो. रुपयाची पूर्ण परिवर्तन झाली आहे का, नाही. वाक्य चुकीचं आहे. रुपया पूर्ण परिवर्तन अजूनही झालेला नाही. रुपया भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तन झालाय का, नाही. रुपया पूर्ण परिवर्तन म्हणजे भांडवली आणि चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन पाहिजे, नाही झालं अजूनही. ओके, तर बघा एखादं चलन इतर देशाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते, अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रण मर्यादा नसते, तेव्हा ते चलन
म्हणजे काय, सरकारी नियंत्रण मर्यादा नसते म्हणजे काय, ते मागणी आणि पुरवठ्यानुसार जर चलनाचं काय मुक्तपणे विनिमय असेल तर त्याला काय म्हणायचं, रुपयाचं ते परिवर्तनीय आहे असं समजायचं, पूर्णपणे परिवर्तनीय आहे असं समजायचं. मग आपल्या देशात रुपया पूर्ण परिवर्तनीय आहे का, नाही. तर बघा कसं रुपया आपला हळूहळू परिवर्तन झालाय, अंशतः परिवर्तनीय आहे आपला रुपया. कसा, चालू खात्यावर मात्र पूर्ण परिवर्तनीय झालेला आहे. कधी झालेला आहे काय बघू आपण. चालू खात्यामधल्या पहिलं व्यापार खात्यावर झालाय, पुन्हा पूर्ण चालू खात्यावर झालेला आहे. भांडवली खात्यावर परिवर्तनासाठी कुठली समिती स्थापन झाली आहे हे आपलं बघायचंय. बघा आता भारतात 1992 पूर्वी आणि 1992 पासून काय सुरू झालेलं आहे बघा. 1992 पूर्वी आणि 1992 पासून बघा. 1992 पूर्वी मोठ्या प्रमाणात नियंत्रण होती गव्हर्नमेंटची, सरकारी नियंत्रण होती. कुठल्या कायद्याअंतर्गत, 1973चा कायदा आहे कुठला, फेरा कायदा 1973 अंतर्गत काय, परकीय चलनाच्या विनिमयावर मोठ्या प्रमाणात काय होती, बंधनं होती. कधी, 1992 पूर्वी मोठ्या प्रमाणात सरकारी नियंत्रण रुपयावर होती. रुपयावर सरकारी नियंत्रण म्हणजे आयाती निर्यातीसाठी असेल किंवा सेवांच्या आयातीसाठी असतील किंवा कर्ज आणि गुंतवणुकीसाठी असेल, वेगवेगळ्या प्रकारची काय नियंत्रणं होती. कशावर, रुपयावर. 1992 पूर्वी अनेक नियंत्रणं होती. प्रश्न विचारतात रुपयाला म्हणजे काय, 1992 पूर्वी रुपयावर काय वेगवेगळ्या प्रकारची सरकारी नियंत्रणं होती. ती नियंत्रणं फेरा कायद्याअंतर्गत होती असं वाक्य टाकतात. बरोबर आहे, बरोबर. बघा 1992 पासून काय झालं, 1992-93च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच काय करण्यात आलं, कुठली सिस्टीम सुरू करण्यात आली, लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम. लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीमची घोषणा करण्यात आली. कुठल्या, 92-93च्या अर्थसंकल्पामध्ये लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीमची घोषणा करण्यात आली. यानुसार 1 मार्च 1992 पासून 1 मार्च 1992 पासून दुहेरी विनिमय पद्धत सुरू केली. रुपयाच्या बाबतीत दुहेरी विनिमय म्हणजे विनिमय पद्धत मागणी पुरवठ्यानुसार आहे का, नाही, विनिमय पद्धत दुहेरी विनिमय पद्धत लागू केली. मग दुहेरी विनिमय म्हणजे काय, काही मागणी आणि पुरवठ्यानुसार आणि काही सरकारी दरानुसार. बघा सरकार नियंत्रित किती, 40% परकीय चलनाच्या विनिमय सरकारी दराने करायचा किती, RBI मार्फत तो करून दिला जातो. किती, 40%. बघा सरकारी नियंत्रण किती आहे, 40%. बघा 40% परकीय चलनाचा विनिमय सरकारी दराने केला जात असे. हे चलन RBIला अधिकृत डीलर्स मार्फत विकावे लागेल. RBI हे चलन आवश्यक आयातीसाठी उपलब्ध करून देईल. म्हणजे हे काय, हे 40% चलन आहे काय, RBI काय करेल, आवश्यक आयातीसाठी, आयात करायचा असेल तर आयात करताना आपला काय लागतो, तर त्यांच्या चलनात पैसा द्यावा लागतो. आता रुपया आहे, समजा 1 रुपया आहे, हे 100 रुपये जर घेऊन 100 रुपयामधलं आपलं अमेरिकेतून माल काय करायचंय, आयात करायचंय, तर आपलं काय करावं लागेल, या 100 रुपयाचं डॉलरमध्ये रूपांतरण करावं लागेल. ओके, मग तरच आपला अमेरिकेमधली वस्तू खरेदी करता येते. ते विनिमय, मग त्या विनिमयावर, या एक्सचेंजवर म्हणजे म्हणजे इतर चलनाच्या संदर्भात, म्हणजे रुपया हा इतर कुठलीही चलनं असतील, इतर चलने, याच्यामध्ये जो विनिमय आहे, या विनिमयावर, या एक्सचेंजवर जे मर्यादा आहेत त्याला आपण काय म्हणतो, वेगवेगळे रुपयाची परिवर्तनीयता म्हणतो. रुपया या चलनामध्ये कसा परिवर्तनीय होतो, म्हणजे रुपयाचं 100, माझ्याकडे किती 1000 रुपये आहेत, 1000 रुपयाचं मला जर डॉलरमध्ये रूपांतरण करायचं असेल तर त्याच्यावर जर सरकारी बंधनं नसतील, ते जर मागणी आणि पुरवठ्यानुसार जर त्याचं एक्सचेंज होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, रुपयाची परिवर्तनीयता म्हणतो. लक्षात, टोटली पूर्ण परिवर्तनीय म्हणतो. पण तसं आहे का सध्या. मग आता रुपयाचं इतर चलनामध्ये जर रूपांतरण करायचं असेल तर फक्त चालू खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यात आलाय. चालू खात्यावर म्हणजे काय, जर रुपया तुम्ही जर वस्तू जर आयात निर्यातीसाठी वापरत असाल, वस्तूच्या किंवा सर्व्हिसेससाठी वापरत असाल तर बघा त्यासाठी बघा सरकारी नियंत्रित किती आहे, एक दुहेरी विनिमय दर कधी लागू करण्यात आला, 1 मार्च 1992ला. मग हा विनिमय, याच्यामधला 40% विनिमय काय, सरकारी दरावर, म्हणजे सरकार याच्यावर कंट्रोल येईल. म्हणजे काय, RBI मार्फत सरकारी चलनाच्या विनिमय दरानं, सरकारच्या दरानं काय करेल, सरकार मागणी पुरवठ्याच्या दरानं करेल का, नाही. समजा उदाहरणार्थ पकडू आपण 100 रुपये, समजा 1000 रुपये म्हणजे किती, $10 असं मी पकडतो. $10 किती, 1000 रुपये म्हणजे $10 असं जर समजा मागणी पुरवठ्यानुसार असेल तर मग सरकार काय करू शकते की 1000 रुपये म्हणजे $8 असं सरकारी दर ठरू शकते. लक्षात, म्हणजे मागणी पुरवठ्यानुसार 10 व्हायले, पण सरकार काय केलं, त्यावर नियंत्रण आलेलं आहे RBI मार्फत.
मग का तर आयात कमी व्हावी. असं का करते सरकार की आयात मोठ्या प्रमाणात होऊ नये, त्याचा परकीय चलन साठा कमी होऊ नये, देशाचं काय व्यापार तोल व्यवहार तोल काय सुरळीत राहावं यासाठी असं सरकार नियंत्रण आणत असते. तर बघा बाजार नियंत्रित दर. बाजार नियंत्रित दर म्हणजे काय? मागणी आणि पुरवठ्यानुसार. मागणी आणि पुरवठ्यानुसार किती रुपया? 60% परकीय चलनाच्या विनिमय मुक्त बाजार दराने सुरू केलेला आहे. किती? 60%. चलनाचा विनिमय मुक्त काय बाजार दराने किती? 60%. मग बघा याच्यावर काय विचारू शकतात? भारतामध्ये दुहेरी विनिमय दर पद्धत कधी लागू करण्यात आली? 1 मार्च 1992. मग दुहेरी विनिमय दरामध्ये कशा प्रकारचं होतं? मागणी पुरवठ्यानुसार किती % होतं? किंवा मग सरकार नियंत्रित दर किती होता? सरकार नियंत्रित दर किती होता? 40%. आणि बाजार नियंत्रित दर किती होता? 60%. बाजार नियंत्रित दर म्हणजे काय? मागणी आणि पुरवठ्यानुसार. समजा रुपयाला मागणी जर जास्त असेल तर त्याची व्हॅल्युएशन जास्त वाढणार. बरोबर, म्हणजे 1 रुपया बरोबर $72. जर समजा रुपयाची व्हॅल्युएशन वाढली तर 1 रुपया बरोबर $60 असं होऊ शकते. काय सॉरी 60 रुपये बरोबर $1 असं होऊ शकते. जर रुपयाची मागणी वाढली तर मग आता सध्या कुणाची मागणी जास्त आहे? डॉलरची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. मग काय होणार? आपली डॉलरची काय होणार? व्हॅल्युएशन वाढणार. लक्षात. तसंच आहे मागणी आणि पुरवठ्यानुसार 60% वेटेज दिलेलं आहे विनिमय दरामध्ये आणि 40% सरकार नियंत्रित दराने काय होईल? रुपया होईल परिवर्तनीय होईल. बघा मग रुपया परिवर्तनीय कधी करण्यात आलाय? बघा कशावर? व्यापार खात्यावर. मी काल सांगितलंय बघा व्यापार खातं. व्यापार खाते म्हणजे काय की बॅलन्स ऑफ पेमेंट. याच्यामधलं बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये 2 अकाउंट्स. कुठले? एक तर करंट अकाउंट, दुसरं कॅपिटल अकाउंट म्हणजे चालू खातं आणि भांडवली खातं. चालू खात्याचे 2 काय? चालू खात्यामध्ये 2 भाग पडतात. कुठलं? एक दृश्य खातं, दुसरं अदृश्य खातं. दृश्य खात्यालाच आपण काय म्हणतो? व्यापारी खातं. त्या व्यापारी खात्यावर पहिल्यांदा परिवर्तनीय करण्यात आलं 1993-94 ला. म्हणजे व्यापार खात्यावर 93-94 ला रुपया परिवर्तनीय करण्यात आला. काय? 93-94 ला व्यापार खातं, यालाच आपण दृश्य खातं देखील म्हणतो. दृश्य खातं म्हणजे व्यापार खातं म्हणजे दृश्य खातं म्हणजे काय? फक्त वस्तूंची आयात निर्यात असते. केवळ वस्तूंची आयात निर्यातीचे आकडेवारी याच्यावर असतात, रेकॉर्ड्स असतात, म्हणून याला व्यापार खातं म्हणतात. आणि दृश्य खातं का म्हणतात? वस्तू दिसतात म्हणून आपण दृश्य खातं म्हणतो. मग कधी? 93-94 ला रुपया व्यापारी खात्यावर कशा? दृश्य खात्यावर परिवर्तनीय करण्यात आला. बघा मी पुन्हा सांगतोय 93-94 मध्ये रुपया काय करण्यात आला? व्यापारी खात्यावर, व्यापारी खाते किंवा दृश्य खात्यावर परिवर्तनीय करण्यात आला. लक्षात. त्यानंतर बघा 94-95 मध्ये 1994-95 मध्ये मनमोहन सिंग, त्यावेळेस मनमोहन सिंग वित्तमंत्री होते, मनमोहन सिंग यांनी चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केलंय. म्हणजे काय? पहिलं ऑलरेडी व्यापारी खात्यावर झालं होता, मग नंतर अदृश्य खात्यावर बी केलंय. चालू म्हणजे काय? दृश्य खातं प्लस अदृश्य खातं दोन्ही मिळून काय झालं? चालू खातं. मग चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन कधी झाला? 1994-95 रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय कधी झाला? 94-95. पण रुपया पूर्ण परिवर्तन झालाय का? रुपया पूर्ण परिवर्तन कधी समजायचा? चालू आणि भांडवली खाते दोन्ही खात्यावर जर परिवर्तनीय झाला तर रुपया पूर्ण परिवर्तन झालाय म्हणायचा. याच्यावर STI मेन्सला प्रश्न विचारलाय मित्रांनो. मग काय प्रश्न द्यायचा? बघा उदाहरणार्थ प्रश्न असा विचारला की रुपया डॅश परिवर्तनीय झाला 1994-95, 95-96, दुसरं टाकतंय 93-94, पर्याय का 4 यापैकी नाही, यापैकी नाही. का? तर रुपया अजूनही परिवर्तनीय झालेला नाही. का? तर बघा व्यापार खात्यामधल्या चालू खात्यामधला व्यापार आणि अदृश्य खातं म्हणजे चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन झालंय, पण भांडवली खात्यावर अजूनही परिवर्तन झालेलं आहे का? नाही. म्हणून रुपया पूर्ण परिवर्तनीय म्हणता येणार नाही. तर त्यानंतर बघा आता भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय. भांडवली खात्यामध्ये काय काय येते आपण काल बघितलंय. कर्ज आणि गुंतवणुकीचे व्यवहार ते कशामध्ये येतात? तर भांडवली खात्यामध्ये येतात. बघा भांडवली खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करण्यासाठी 2दा समित्या स्थापन केल्या. पहिली समिती आहे SS तारापूर समिती, 1997 ची आहे. कधीची आहे? 1997 ची आहे. आणि दुसरी SS तारापूर समिती यांचीच आहे. SS तारापूरचे अध्यक्ष होते. दुसरी समिती 2006 ची होती, फेब्रुवारी 2006 ची होती. 8 फेब्रुवारी 1997 ला बघा पहिली समिती काय? फेब्रुवारी 1997 ला आहे SS तारापूर समिती. भांडवली साधा प्रश्न आजपर्यंत विचारलाय बघा, याच्यावर जास्त काय डीप विचारलाय. भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनासाठी खालीपैकी कुठली समिती आहे? कुठली आहे? हेच पूर्व खाजून घेते पहिलं डोकं. माझ्या मी वाचलो होतो रे, मला येईना आले. बाबा एवढं जर येत नसेल खालचं किती बी करून काय फायदा रे? बरोबर ना.
पण पहिलं नॉर्मली माहित पाहिजे, भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीयसाठी कुठली समिती आहे? कुठली आहे? SS तारापूर समिती. बघा, SS तारापूर समिती एक पहिली समिती 1997 ची आहे. त्या समितीमध्ये काय सांगितलंय? एका टप्प्यात परिवर्तनीय करण्याऐवजी 1999 ते 2000 वर्षाअखेर 3 टप्प्यामध्ये रुपया परिवर्तनीय करा भांडवली खात्यावर. 99 ते 2000 दरम्यान रुपया 3 टप्प्यात, एका टप्प्यात करण्याऐवजी 3 टप्प्यात भांडवली खात्यावर काय करावं? रुपया पूर्ण परिवर्तनीय करावा, असं SS तारापूर समिती 1997 च्या समितीनं शिफारस केलेली आहे. दोन्ही समित्यामध्ये दोन्ही वेळेस त्यांनी काय सांगितलं? 3 टप्प्यातच परिवर्तनीय करा सांगितले. पण पहिल्या वेळेस जेव्हा सांगितलंय त्यावेळेस मात्र काय, जुलै 1997 लाच पूर्व आशियाई संकटामुळं पूर्व आशियाई जे देश आहेत तिथं मात्र काय, त्या देशातला रुपया, त्या देशातला चलन हे काय होतं? भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तन होतं. म्हणून त्यांच्यावर काय आर्थिक संकट ओढवलं होतं. मग काय पूर्व आशियाई संकट निर्माण झालं. पूर्व आशियाई देशामध्ये काय की त्यांचं चलन हे भांडवली खात्यावर परिवर्तनीय होतं. भांडवली खात्यावर परिवर्तनीय होतं तरी देखील त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं होतं. म्हणून मात्र पहिल्या SS तारापूर समिती 1997 च्या शिफारशीकडे मात्र काय दुर्लक्ष करण्यात आलं. का दुर्लक्ष करण्यात आलं? पूर्व आशियाई संकटामुळे. आलं लक्षात? बघा, पहिली समिती काय भांडवली खात्यावरली, दोन्ही समितीची नावं एक SS तारापूर 1, SS तारापूर 2 आहे. पहिली समिती 1997 ची आहे. पहिल्या समितीमध्ये काय सांगितलंय? एका टप्प्यात परिवर्तन करण्याऐवजी 3 टप्प्यात परिवर्तन करावं. 3 टप्पे म्हणजे 1999 ते 2000 च्या दरम्यान. आलं लक्षात? आता ही मात्र SS तारापूरची पहिली समिती आहे ती सरकारनं स्थापन केली बघा, गव्हर्नमेंटनं, आणि ही RBIनं स्थापन केली आहे 2006 ला. SS तारापूर समिती 2 बघा, अहवाल सादर केलाय 31 जुलै 2006 ला. बघा, 2010-11 पर्यंत 3 टप्प्यात, म्हणजे कधी समिती आहे? 2006 ची आहे. आणि 2010-11 पर्यंत 3 टप्प्यात काय करावं? परिवर्तनीची योजना यांनी काय केल्या? 3 टप्प्यात. इथेही 3 टप्प्यात सांगितलं, इथेही 3 टप्प्यात सांगितलंय. इथं काय सांगितलं? 2006 पासून 2010-11 पर्यंत, 2006 पासून 10-11 पर्यंत 3 टप्प्यामध्ये काय करावं? रुपया परिवर्तनीय करावा. 3 टप्पे कोणते तेही सांगितले बघा. पहिला टप्पा 2006-7, दुसरा टप्पा 7 ते 9, तिसरा टप्पा 9 ते 11. बघा, पहिला टप्पाच 1 वर्षाचा आहे. 6-7, 7-9 आणि 9-11 अशा 3 टप्प्यामध्ये रुपया परिवर्तनीय करावा असं SS तारापूर समितीनं केलं आहे. पण याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. मात्र अंशतः याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. बघा, अंशतः कसं केलं? अंशतः बघा, 2010 मध्ये RBIनं विदेशी प्रवास करणाऱ्या भारतीयांना पूर्व समितीविना आता $3000 विदेशी चलन प्रदेशात घेऊन जाण्याची संमती दिली आहे. बघा, म्हणजे काय की बाबा $3000 तुम्ही काय करू शकता? $3000 पर्यंत विना परवानगी विदेशी चलन पूर्व समितीविना तुम्हाला परदेशामध्ये घेऊन जाता येते. पूर्वी किती होतं? $2000 होतं. आता मात्र $3000 करण्यात आलेलं आहे. मग इथं भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तन झालाय का? रुपया अजूनही झालेला नाही. आलं लक्षात? यांच्या शिफारशी पूर्णतः स्वीकारण्यात आलेत का? नाही. आलं लक्षात? म्हणजे रुपया हा फक्त चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन आहे. चालू खात्यामधला व्यापार खात्यावर 93-94 ला परिवर्तनीय झालाय आणि त्यानंतर पूर्ण चालू खात्यावर परिवर्तनीय मात्र 94-95 मध्ये झालेला आहे. आणि दुहेरी विनिमय दर हा 1 मार्च 1992 ला लागू करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये 40% सरकारी दर आणि 60% हे मागणी पुरवठ्यानुसार दर ठरत होता विनिमय दर म्हणजे. ओके. आणि कधी बघा 1992-93 च्या अर्थसंकल्पामध्ये कुठली सिस्टीम लागू करण्यात आली? लर्न सिस्टीम सुरू करण्यात आली. लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीमची घोषणा करण्यात आली. त्याच्यानुसार दुहेरी विनिमय पद्धत लागू करण्यात आली. लक्षात? 92 पूर्वी काय होते? फेरा कायद्याअंतर्गत परकीय चलन विनिमयावर मोठ्या प्रमाणात काय होती? बंधनं होती. लक्षात? मग परकीय चलन रुपयाची परिवर्तन म्हणजे काय की तो मागणी आणि पुरवठ्यानुसार जर सरकारचं कुठल्याही प्रकारचं बंधन नसेल, एका चलनातून रुपया म्हणजे काय बघा, एखादे चलन म्हणजे कुठल्याही देशाचं चलन इतर देशाच्या संदर्भात, इतर देशाचं म्हणजे कुठलंही म्हणजे भारताचं चलन अमेरिकेच्या समजा युरो असेल किंवा डॉलर असेल किंवा रेनबी असेल, म्हणजे कुठल्याही चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमय असेल म्हणजे मागणी आणि पुरवठ्यानुसार जर विनिमय असेल तर त्याला काय म्हणतात? रुपयाची परिवर्तनीय म्हणतात. पण रुपयाची परिवर्तन अजूनही झालेली नाही. फक्त चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन झालेले आहे पण भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तन झालेला नाही. लक्षात? त्यानंतर बघा आता रुपयाचा विनिमय दर हा काय बघितला? परिवर्तनीयता. बघा, 2 चलनाचा विनिमय ज्या दराने केला जातो त्या दरास त्याचा विनिमय दर म्हणतात. प्रकार बघा, निश्चित दर, 2 चलनातील विनिमय दर गव्हर्नमेंटने ठरवला असेल. इथं तेच सेम आहे बघा. इथं काही नाही, फक्त एक लक्षात ठेवा की बघा हा रुपया आहे
रुपयाचं मला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, डॉलरमध्ये. आता इथं काय सांगते, एखादं चलन इतर देशाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमय असते. हा रुपया डॉलरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर फ्रीली कन्वर्ट होत असेल, फ्रीली कन्वर्ट, त्याला काय म्हणतो आपण, रुपयाची परिवर्तन. इथं काय म्हणते, दोन चलनाचा विनिमय ज्या दराने केला जातो त्या दरास विनिमय दर म्हणतात. म्हणजे इथं जो दरानं व्हायलाय, बरोबर, इथला जर समजा दर मागणी आणि पुरवठा ठरत असेल तर तरलता बदलता दर म्हणतात त्याला. इथल्या दराला नाव दिलेलं आहे फक्त, लक्षात. म्हणजे हे झालेला बदल म्हणजे काय, रुपयाची परिवर्तन. पण होताना होणारी प्रोसेस मधली, या प्रोसेसला नाव काय. जर समजा हे रुपयाचं डॉलरमध्ये एक्सचेंज होताना जर गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारचं समजा काय करत आहे, मधी लुडबुड करत आहे, हस्तक्षेप करत आहे, तर त्याला काय म्हणायचं, निश्चित स्थिर दर. की बाबा काय, की रुपयाचं डॉलरमध्ये रूपांतरण करायचं असेल तर सरकारनं ठरलं, चल रे बाबा काय, की 100 रुपयाला $1 सरकारनं ठरवून टाकलं, तर याच दरानं होईल. मग या दराला 100 रुपयाला $1, याला दराला काय म्हणतात, रुपयाचा विनिमय दर. लक्षात. मग आता समजा जर मागणी पुरवठ्यानुसार होत असेल तर मग काय, तरलता बदलता दर. म्हणजे तो सारखा बदलत राहणार ना. म्हणजे रुपयाचीच मागणी कंटिन्यू राहील का, किंवा डॉलरची मागणी कंटिन्यू राहील का, नाही. रुपयाची मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असेल तर त्यात जो दर आहे, जो दर म्हणजे समजा मागणी पुरवठ्यानुसार आज समजा रोजच्या रोज बदलणार, बरोबर. समजा आज समजा असं आपण पकडू की संडे आणि मंडे. संडेला समजा काय, की 100 रुपये बरोबर $1. आता दुसऱ्या दिवशी 120 रुपये बरोबर $1. मग हा जर दर आहे, हा बदलता दर, याला बदलता दर, तरलता दर म्हणतात. हा दर कशानुसार व्हायला, मागणी आणि पुरवठ्यानुसार. हा जो दर आहे त्या दराला विनिमय दर म्हणतात. आणि ह्या प्रोसेसला, टोटल प्रोसेस जी झालेली आहे त्याला आपण रुपयाची परिवर्तन. याच्यामध्ये जर ह्या गव्हर्नमेंट मागणी आणि पुरवठ्यानुसार होत असेल तर त्याला रुपयाची परिवर्तनीय म्हणतो. पण हे परिवर्तनीय होताना त्याच्यामधली जी प्रोसेस आहे, जो दर आहे, हा दर जे गव्हर्नमेंट दर ठरवत असेल तर त्याला काय, निश्चित स्थिर दर म्हणतात. आणि मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असेल तो दर तर त्या दराला तरलता बदलता दर म्हणतात. लक्षात. याच्यामध्ये काय डिफरन्स जास्त नाही. दोन चलनाचा विनिमय ज्या दराने केला जातो त्या दरास त्याचा विनिमय दर म्हणतात. दोन चलनामधला कोणत्याही. निश्चित स्थिर दर, दोन चलनातील विनिमय दर गव्हर्नमेंटने ठरवला असेल. बघा, सरकारनं ठरलं की बाबा काय, मी सांगितलंय 100 रुपयाला $1, सरकारनं ठरवलं, त्याला काय, निश्चित आणि स्थिर दर झाला. निश्चित आणि स्थिर दर का, गव्हर्नमेंटने ठरवलंय. मागणी आणि पुरवठ्यानुसार आहे का, नाही. बघा, तरलता आणि बदलता दर काय, मागणी आणि पुरवठ्यानुसार जर त्या दोन या चलनामधला जर डिफरन्स, म्हणजे मागणी समजा जास्त रुपयाला असेल तर काय होईल, मग कमी रुपयामध्ये जास्त डॉलर मिळतील. लक्षात. जर समजा डॉलरला जास्त मागणी असेल तर जास्त रुपये लागतील डॉलर घेण्यासाठी, बरोबर. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असेल तर त्याला तरलता बदलता दर म्हणतात. तर बघा, हा कसा ठरतो, निश्चित दर कायद्याद्वारे. सरकार एखादा कायदा करतो की या कायद्यात की बाबा रुपयाला असा दर ठरेल, किंवा परकीय चलनात प्रत्यक्ष हस्तक्षेप करून गव्हर्नमेंट काय करतो, निश्चित किंवा स्थिर दर ठरवण्याचा प्रयत्न करतो. काय, कायद्याद्वारे किंवा परकीय चलनामध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप करून ही निश्चित आणि स्थिर दराची प्रोसेस गव्हर्नमेंट करत असते. लक्षात. त्यानंतर आता बघा की रुपयाचं अवमूल्यन. रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय, बघा, रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय. आता रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय, की मुद्दाम गव्हर्नमेंट काय करते, रुपयाचं अवमूल्यन घडून आणते. काय करते, रुपयाचं व्हॅल्युएशन मुद्दाम कमी करून टाकते. त्याला काय म्हणतात, रुपयाचं अवमूल्यन असं म्हणतात. म्हणजे काय, की समजा आता मला रुपयाचं काय करायचंय, मला रुपयाचं अवमूल्यन करायचं आहे. मग काय करायचंय, मी काय करणार, रुपयाची मार्केटमधली व्हॅल्युएशन आज किती आहे, 100 रुपये. तर मी काय करणार, रुपया स्वस्त करून टाकणार. काय, अवमूल्यन म्हणजे काय, याचं किंमत काय करणार, हा 100 रुपये काय, 100 याचं पॉइंट्स याला आहेत सध्या, तर मी काय करणार, 70 पॉइंट्स पर्यंत करणार. म्हणजे 30% मी काय केले, अवमूल्यन घडून आणले. म्हणजे काय, की अवमूल्यन म्हणजे काय, की जर एखादी वस्तू, भारतातली एखादी वस्तू, एक पेन, भारतातली हे एक पेन
जर हे बघा अवमूल्यनापूर्वी आणि ह्या अवमूल्यानंतर, आता भारतातली एक पेन जर समजा 10 रुपयाला मिळत असेल, ही पेन भारतातली एक पेन ही 10 रुपयाला मिळत असेल, तर अवमूल्यनानंतर ती एक पेन किती रुपयाला मिळायला लागली? 8 रुपयाला. म्हणजे काय झाले? रुपयाची काय केली? किंमत कमी झाली. 8 रुपयाला एक पेन मिळाली, बरोबर का? अवमूल्यन म्हणजे काय की बघा, लक्षात घ्या की वस्तूची काय वाढते बघा, अवमूल्यनामुळे आयात महाग झाल्याने, आयात हे बघा अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत वाढते. म्हणजे आयात केलेल्या वस्तूंची किंमत काय होते? वाढते. अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. काय होते बघा, अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. आता भारत जेव्हा परदेशामध्ये एखादी वस्तू विकायला जाईल त्यावेळेस काय होईल? अवमूल्यनामुळं त्यांना कमी पैशामध्ये काय मिळेल? जास्त रुपये मिळतील. मुद्दाम सरकार घडून आणते अवमूल्यन. म्हणजे कायासाठी करते सरकार असं अवमूल्यन? सरकार अवमूल्यन यासाठी करते की आपली काय वाढली पाहिजे, आपलं हे निश्चित घडते बघा, ह्या गोष्टी निश्चित घडतात. ही गोष्ट निश्चित घडते. म्हणजे अवमूल्यनामुळे ही गोष्ट घडणार म्हणजे घडणार. अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत वाढते. म्हणजे म्हणजे काय? वस्तूंची किंमत काय होते? कुठल्या? अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत वाढते. 100% वाढणारच अवमूल्यनामुळे. का? तर समजा आता जर समजा ही मला एक भारतामध्ये एखाद्या प्रदेशामधली मला ती वस्तू 20 रुपयाला भेटत होती, ती आता मला किती रुपयाला मिळणार? एक वस्तू जरी 20 रुपयाला मिळत असेल ती आज मला 25 रुपयाला मिळते अवमूल्यनामुळे, बरोबर. आता जर समजा परदेशी बाजारामधली वस्तू मला काय मिळाली? महाग मिळाली अवमूल्यनामुळे. आणि आता अवमूल्यनामुळे आपली वस्तू परदेशात काय होईल? स्वस्त होईल आपोआप. बघा, अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. काय होते? परदेशात कमी होते अवमूल्यनामुळे. का? तर भारत काय केलंय? मुद्दाम पैशाची काय केलंय? व्हॅल्युएशन काय केलंय? कमी केलंय. म्हणजे खरेदी शक्ती कमी केलेली आहे. म्हणजे आकारमान वाढवलेला आहे. आलं लक्षात? तुम्हाला इथं सांगताना मी चुकीच सांगितलं बघा. काय केलंय? खरेदी शक्ती कमी झालेली आहे पैशाची. म्हणजे पूर्वी म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया काय केलाय? डॉलरच्या तुलनेमध्ये पूर्वी समजा 70 रुपयाला $1 मिळायचा, बरोबर. म्हणजे समजा उदाहरणार्थ असं पकडतो मी, $1 बरोबर किती? 70 रुपये मिळायचे. ओके. आता $1 बरोबर 100 रुपये भेटायले. म्हणजे पैसे जास्त भेटायले एका डॉलरला. काय भेटायले? एका डॉलरला 100 रुपये भेटायले. मग एका डॉलरला 100 रुपये भेटायले म्हणजे काय? म्हणजे काय? रुपयाचं मुद्दाम काय केलंय सरकारनं? व्हॅल्युएशन कमी करून टाकले. काय? व्हॅल्युएशन कमी केलेलं आहे. मग जर व्हॅल्युएशन कमी केलं तर वस्तू काय होतील? वस्तू आपण आयात करायला जर व्हॅल्युएशन कमी झालं, रुपयाचं व्हॅल्युएशन मुद्दाम कमी केलं तर आपला आयात करताना काय होईल? जर समजा 1 रुपया बघा 100 रुपयाला $1 पूर्वी मिळायचं, आता अवमूल्यनामुळे किती रुपयाला मिळाले? समजा 200 रुपयाला $1 मिळाले. म्हणजे जी वस्तू मला पूर्वी 100 रुपयाला 1 मिळत होती, काय आयात करताना 100 रुपयाला 1 मिळत होती, ती आता 200 रुपयाला 1 मिळाली मला अवमूल्यनामुळे. बघा इथं तसंच आहे. मग आता बघा, आता उलट की भारतातल्या वस्तू काय होतील? एका डॉलरमध्ये 2 भेटतील वस्तू. बघा, जर अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या, आता काय भारत जर समजा आता निर्यात करायला गेला, बघा भारत जर आयात करायला गेला तर किती वस्तू मिळतात? एका डॉलरला 100 रुपयाला 1 वस्तू आहे समजा, तर म्हणजे काय? तो $1 देईल, एकच वस्तू मिळेल, बरोबर ना. मग तीच वस्तू भारतातून घ्यायची असेल, भारतातली वस्तू, तर का रुपयाचं काय झालं? व्हॅल्युएशन कमी झालेले आहे. मग एका डॉलरला किती रुपये मिळाले? 200 रुपये. मग 200 रुपयाच्या वस्तू खरेदी करेल तू. हा लक्षात. म्हणजे रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयात काय होते? महाग होते. आयात महाग का होते? तर रुपयाची खरेदी शक्ती काय होते? कमी होते. आकारमान वाढलेला असतो. रुपयाची खरेदी शक्ती काय होते? कमी होते. पूर्वी 100 रुपयाला $1 मिळायचा, आता किती रुपयाला मिळतो? 200 रुपयाला $1 मिळतो. म्हणजे 200 रुपये द्यावे लागतात. पूर्वी 100 रुपयाला $1 मिळत होता,
किती? 100 रुपयाला $1. मला जर अमेरिकेतून एक वस्तू घ्यायची आहे, एक वस्तू $1 असेल तर पूर्वी मला किती रुपये द्यावे लागत होते? $1 म्हणजे $1 म्हणजे किती? 100 रुपये द्यावे लागत होते एका डॉलरला एक्सचेंज करून घेण्यासाठी. मला आता अवमूल्यनामुळे किती द्यावं लागतात? 200 रुपये. म्हणजे आयात महाग झाली. पण अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. म्हणजे काय की समजा पूर्वी या लोकांना किती रुपयाला एक रुपयाला किती होतं? $100. मग आता किती झाले? $1 $200 मिळेल. म्हणजे काय की भारतातली एक वस्तू जी 100 रुपयाला होती, बरोबर, आता त्या $1 200 रुपये झाल्यामुळे भारतातल्या 2 वस्तू यांना खरेदी करता येतील. म्हणजे अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत काय होईल? परदेशात कमी होते. का? तर डॉलरच्या तुलनेमध्ये आपण त्याचं अवमूल्यन केलेलं आहे. म्हणजे एका डॉलरला 100 रुपये भेटायचं, त्यांना आता एका डॉलरला किती रुपये मिळाले? 200 रुपये. मग ते काय करतील? आपल्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या चलनामध्ये एक्सचेंज करतील ना, लक्षात. मग त्यांनी आपल्या चलनामध्ये म्हणजे अवमूल्यनाच्या पूर्वी त्यांना $1 बरोबर 100 रुपये भेटत होते. मग 100 रुपयाच्या वस्तू कमी येतील का 200 रुपयाच्या? 100 रुपयाच्या जास्त येतील का 200 रुपयाच्या? मग आता अवमूल्यनानंतर काय झालं की $1 बरोबर त्यांना किती रुपये भेटाले? 200 रुपये. मग 200 रुपयाच्या वस्तू ते खरेदी करतील. मग आता भारतीय वस्तू स्वस्त झाल्या म्हणून ते काय करतील? अवमूल्यनामुळे पटपट घेतील. का? तर कुठलीही वस्तू, भारताची वस्तू खरेदी करायचं असलं भारताच्या डॉलरमध्ये ते खर्च आपलं काय करतील? एक्सचेंज करून घेतील. तिथल्या त्यांच्या याच्यावर काय करतील? जातील, डॉलर देतील आणि रुपया घेतील. का? रुपयाची मागणी वाढेल आणि परकीय चलन साठा वाढेल. म्हणून अवमूल्यन का करतात? तर देशाचं व्यवहार तोल जर सुरळीत नसेल तर अवमूल्यन केलं जातं. अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. अवमूल्यनामुळे रुपयाचं काय होते? मग रुपयाचं आकारमान वाढते, पण त्याचं खरेदी शक्ती कमी होते. लक्षात. आयात महाग झाल्याने आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे निश्चित होईल का? सांगता येत नाही. म्हणजे आयात महाग झाली म्हणजे आयात कमी करतील असं सांगता येईल का? नाही. ही मात्र निश्चित घडते. या 2 गोष्टी निश्चित घडतात. पण आयात महाग झाल्याने आयातदाराची आयातीची प्रवृत्ती म्हणजे आयात महाग झाली म्हणून आयात कमी करतील आयातदार असं सांगता येते का? नाही. बघा, म्हणजे आयात महाग झाल्याने आयातदाराची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे होऊ शकते, मे बी पॉसिबिलिटी जास्त आहे. का? की बाबा मुद्दाम आपल्या परकीय वस्तू आपल्याला काय होतील, जे पूर्वी 50% म्हणजे पूर्वी काय होतील कमी दरामध्ये मिळायचे, ते आता आपला काय म्हणजे जे 100 रुपये खरेदी करून आपला 100 वस्तू भेटत होत्या, आता आपला त्या 100 वस्तूसाठी 200 रुपये खर्च करावा लागले. मग काय करतील? आयात कमी होईल आपोआप. पण भारत वस्तू परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूची अधिक मागणी करतील, त्यामुळे आपोआप निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते. बरोबर आहे. आता जी वस्तू आपण पूर्वी अमेरिकेमध्ये एक भारतातली कुठली हस्तकलेचा एखादा हस्तकलेचा पॉट आहे, समजा पॉट, एक हस्तकलेचा पॉट आपण किती रुपयाला विकत होतो पूर्वी? अवमूल्यनापूर्वी 100 रुपयाला. ओके, म्हणजे $1 विकत होतो. $1 बरोबर एका डॉलर बरोबर पूर्वी 100 रुपये मिळायचे, म्हणजे 100 रुपयाला एक वस्तू विकत होतो. पण आज $1 बरोबर किती भेटायले? 200 रुपये. म्हणजे आपल्याला एका डॉलरमध्ये किती वस्तू चाललेत? त्यांना 2 पॉट चाललेत. मग आता ते पॉट स्वस्त झाले म्हणून घेतील का? नाही घेतील. भारतीय पॉट घेतील, म्हणजे भारतीय वस्तू घेतील. म्हणजे भारतीय वस्तू परकीय बाजारपेठेत काय होतील? अवमूल्यनामुळे स्वस्त होतील आणि परकीय वस्तू परदेशी बाजारपेठेत काय होतील? महाग होतील. आपल्याला खरेदी करायचं असेल म्हणजे आयात करत असेल तर वस्तू महाग पडतील, निर्यात करायचं असतील तर परकीय बाजारपेठेत आपल्या वस्तू त्यांना स्वस्त पडतील. म्हणून बघा, भारतीय वस्तू परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूची अधिक मागणी करतील, त्यामुळे आपोआप निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते. लक्षात. मग हे सगळं अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी देशात आयात निर्यात वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात काय लवचिक असावी लागते. लवचिक नसेल तर हे सगळं घडत नाही. लक्षात. मग अवमूल्यनाचा प्रयोग कधी कधी करण्यात आलाय. पहिला प्रयोग, दुसरा प्रयोग, तिसरा प्रयोग, 3दा अवमूल्यन करण्यात आलं. पहिला अवमूल्यन तारखा लक्षात घ्या, 26 सप्टेंबर 1949 पहिला अवमूल्यन करण्यात आले. पहिला अवमूल्यन केवळ डॉलरच्या तुलनेत करण्यात आलं. डॉलरच्या तुलनेत 30.5% कमी करण्यात आलं. बघा, जर पूर्वी एक रुपयाला किती डॉलर मिळायचे? समजा $1 समजा $70 मिळत होते, तर $70 रुपयाला $1 मिळायचा. तर आता 30% व्हॅल्युएशन कमी केली म्हणजे काय? एका डॉलरला 100 रुपये. बघा, पूर्वी काय समजा $1 बरोबर 70 रुपये. आता काय केलं? $1 बरोबर 100 रुपये, कारण अवमूल्यनानंतर.
30% अवमूल्यन केलं समजा, ओके. म्हणजे ह्या अवमूल्यनाच्या अगोदर नंतर अवमूल्यन नंतर लक्षात. म्हणजे $1 जर 100 रुपये भेटत असतील तर भारताच्या 70 रुपयात जेवढ्या वस्तू भेटतात ते 100 रुपयामध्ये जास्तच भेटणार ना. बघा म्हणजे दुसऱ्या वेळेस बघा, पहिलं अवमूल्यन 26 सप्टेंबर 1949 ला अवमूल्यन करण्यात आलं, केवळ डॉलरच्या संदर्भात 30.5%. पहिलं अवमूल्यन किती टक्के याच्यावर जास्त विचारतात बघा, 30.5%. दुसरं अवमूल्यन 36.5%. 66 ला झाले, 66 माग शेवटी 6 आहे, इथंही 6 लक्षात घ्यायचं. लक्षात बघा, 6 जून 1966 ला अमेरिकन डॉलर व इतर हार्ड युरोपियन चलनाच्या संदर्भात 36.5% अवमूल्यन करण्यात आलं. आता तिसरं अवमूल्यन जुलै 1991 ला 3 टप्प्यात करण्यात आलं बघा. अवमूल्यन 3 टप्प्यात अवमूल्यन जगातील महत्वाच्या चलनात, जे समजा कुठले युरो असेल किंवा मग डॉलर असेल, अशा वेगवेगळ्या महत्वाच्या हार्ड करन्सीच्या स्वरूपात काय करण्यात आलं, जगातलं 3 टप्प्यामध्ये काय अवमूल्यन जगातील महत्वाच्या चलनामध्ये करण्यात आलं. पहिलं 1 जुलैला 9.5% करण्यात आलं, 3 जुलैला 10 ते 10.78% करण्यात आलं, 15 जुलैला 2%. असं टोटल बऱ्याच पुस्तकात 20% दिलेले आहे, कुठं 21% दिलेले आहे. पण आयोगानं एसटीआय मुख्यला कुठल्या एसटीआय मुख्यला बघा, एसटीआय मुख्य 2014 मात्र 18% असं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही पण 18%च उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा म्हणजे तिसरं अवमूल्यन एकूण किती झालेलं आहे, मग 18% अवमूल्यन झालेलं आहे. पहिलं अवमूल्यन लक्षात घ्या, केवळ डॉलरच्या तुलनेत 30.5% करण्यात आले. पहिल्या अवमूल्यनाच्या वेळेस तत्कालीन वित्तमंत्री कोण होते, जॉन मथाई हे काय होते, वित्तमंत्री होते. दुसऱ्या अवमूल्यनाला कोण होते, सचिन चौधरी हे अर्थमंत्री होते. आणि तिसऱ्या अवमूल्यनाच्या वेळेस मनमोहन सिंग हे काय होते, वित्तमंत्री होते. बघा जुलै 1991 ला आर्थिक सुधारणाच्या वेळेस कोण अर्थमंत्री होते, मनमोहन सिंगच, ओके. दुसरे अवमूल्यन हे 6 जून 1966 ला झालेले आहे. अमेरिकन डॉलर व इतर हार्ड युरोपियन चलनाच्या संदर्भात 36.5% झालेले आहे. वित्तमंत्री सचिन चौधरी होते. दुसऱ्या अवमूल्यनाचं उद्दिष्ट काय होती, भारताची हार्ड चलन देशाकडून होणारी आयात कमी करणं. आयात कमी का करायचं, आयात कमी नाही केला तर मग काय, परकीय चलन पुन्हा आपल्याकडलं कमी होईल आणि आपला व्यवहार तोलाचा प्रश्न निर्माण होईल. मग निर्यात वाढविणे का, तर परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळवणे आणि व्यापार तोल अनुकूल करणे ह्या उद्देशानं काय दुसरं अवमूल्यन करण्यात आलं. पहिलं अवमूल्यन काय, भारताची व्यापार तूट, पहिल्या अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट काय झाली, कमी झाली. 48-49 मध्ये जवळजवळ 185 करोड आपली काय होती, व्यापार तूट होती. 49-50 मध्ये 141 झाली. 50-51 मध्ये मात्र 49 वरच आली. पुन्हा वाढत गेलेली आहे का, बघा लक्षात घ्या. पहिलं अवमूल्यन 26 सप्टेंबर 1949 ला झालं, 30.5%. वित्तमंत्री जॉन मथाई, एवढं तरी लक्षात ठेवा. बघा दुसरं अवमूल्यन 6 जून 1966 ला अमेरिकन डॉलर व इतर हार्ड युरोपियन चलनाच्या संदर्भात 36.5% झालं. वित्तमंत्री होते सचिन चौधरी. बघा पहिलं फक्त केवळ डॉलरच्या संदर्भात, दुसरं आणि तिसरं मात्र अनेक चलनाच्या संदर्भात, अनेक हार्ड करन्सीच्या संदर्भात झालेलं आहे. दुसरं 36.5% आणि वित्तमंत्री सचिन चौधरी. तिसरं अवमूल्यन जुलै 1991 ला 3 टप्प्यात झाले. बघा इथं मात्र लक्षात घ्या 3 टप्प्यात. 1 जुलैला 9.5%, 3 जुलैला 10.78% आणि 15 जुलैला 2%. असं टोटल एकूण जवळपास 18% काय करण्यात आलं. तिसऱ्या अवमूल्यनाच्या वेळेस 18% अवमूल्यन करण्यात आलं. वित्तमंत्री होते मनमोहन सिंग. अशा प्रकारे आपलं भारताचं अवमूल्यन म्हणजे रुपयाचं अवमूल्यन हे बघितलं. रुपयाचा विनिमय दर असेल किंवा मग रुपयाची परिवर्तनीय कसं झालेली आहे, मग ते चालू खात्यावर असेल किंवा भांडवली खात्यावर असेल हे बघितले आहे. याच्यानंतर जो आहे तो समोरचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद मित्रांनो.